येवल्यातील जनता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संस्थेचा फरार संस्थापक असलेला दौलतराव ठाकरेला नाशिक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या आहे। येवला शहरातील बहुचर्चित असलेली पतसंस्था जनता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संस्थेचा संस्थापक चेअरमन दौलतराव शंकरराव ठाकरे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पालघर येथून ताब्यात घेतला आहे। हा ठगबाज असलेला ठाकरेने ठेवीदारांचे एकूण 30,02,415 रुपये बुडून अनेक दिवसांपासून पोवारा केला होता। दरम्यान ठाकरेला ताब्यात घेतल्यामुळे अनेक ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्याचा विश्वास निर्माण झाला आहे। या प्रकरणात आणखी कोण कोण समाविष्ट आहे याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत असून लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। येवला शहर पोलिसात एकूण 5 गुन्हे या ठाकरे विरोधात दाखल असून या कामगिरीसाठी नाशिकचे दबंग पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पल पोलीस अधीक्षक आदित्य मेरखेलकर, तेगबीर सिंग सिंधू, उपाधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा श्रीमती एम करंदीकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा राजू सुर्वे पाटील, पोलीस अंमलदार प्रवीण मुसळे, कैलास काकड, मोहन पवार, तांत्रिक विश्लेषक हेमंत गिलविले, प्रदीप बहिरम आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे।